आणि सरन्यायाधीश भूषण साहेब होते, त्यांनी हा निकाल दिला होता. कसं पाहता त्याच्याकडे? भूषण साहेबांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या राज्यामध्ये त्याची आवश्यकता आहे तिथेच उपवर्गीकरण करण्यात यावं. त्याच्यामुळे त्यांच्या निकालाचा विपर्यास करण्यात आलेला आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाची गरज नाही. महार समाज, बौद्ध समाज, चमार समाज, वडार समाज, मांग समाज गुण्यागोविंदाने राहतो. जेव्हा चमार समाजावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. चर्मकार समाजावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. मांग समाजावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. इथे नेहमी बौद्ध समाजाने वडिलकीची भूमिका, मोठ्या भावाची भूमिका निभवलेली आहे आणि दुसऱ्या समाजाला जवळ करण्याचे प्रयत्न केले आहेत. तो शोधून काढा कोणाचा हात त्याच्यामध्ये असावा होता. तुम्ही हा शोध घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळे ही शोध घ्यावी, समाजाने शोध घ्यावी. आज आपल्याला एकजूट दाखवावे लागेल, ताकद दाखवावी लागेल आणि ताकदीने या उपवर्गीकरणाचा जर आपण विरोध केला तर हे उपवर्गीकरण थांबेल. बिलकुल भूषण साहेबांच्या याच्यामध्ये विरोध होणार नाही आहे. मी भूषण साहेबांची भूमिका इथे स्पष्ट मांडणार आहे. आज अमरावती येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चामध्ये मी सामील होणार आहे. रिपब्लिकन पक्षाची भूमिका आम्ही तिथे मांडणार आहोत. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने उपवर्गीकरणाचा निकाल दिला होता. परंतु त्याचा विपर्यास त्या निकालाचा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या राज्यामध्ये उपवर्गीकरण आवश्यक आहे त्याच राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं. साऊथच्या काही राज्यामध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे उपवर्गीकरणाला सरकारने मान्यता दिलेली आहे. इथे त्याची गरज नाही. इथे बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार समाज, चर्मकार समाज, मांग समाज हे सगळे समाज एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात. जेव्हा मांगावरती अत्याचार होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. जेव्हा चमारावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. वडारावरती अन्याय होतो तेव्हा बौद्ध धावून येतो. तेव्हा या ठिकाणी उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्यामध्ये करण्याची गरज नाही. पहिले जनगणना करा आणि मग नंतर समिती निर्माण करा. मुळात समितीची चुकीची आहे. बदर समिती जी आहे 59 जाती आहे. त्या सगळ्या जातीचा एक तरी रिप्रेझेंटेटिव्ह त्यामध्ये आहे का? मग त्या 59 जातीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये ठेवा, मग समिती निर्माण करा. परंतु समितीच्या पूर्वी जनगणना होऊ द्या. आणि जर मांग समाजाला तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे ना, तिथे फंड तुम्ही देत नाही, तिथे निधी तुम्ही देत नाही. निधी द्या. असंख्य मांग समाजांना, हजारो मांग युवकांना व्यवसाय करायला संधी द्या. ते हजारो मांग जर स्वतःच्या पायावरती उभे झाले तर लाखो अन्य लोकांना ते उभे करू शकतील. काय कारण सांगता तुम्ही की अण्णाभाऊ साठेचा जो पूर्वीचा जो महामंडळाचा अध्यक्ष होता त्याने करप्शन केलं, भ्रष्टाचार केला म्हणून आम्ही फंड देत नाही. भ्रष्टाचार काय याच महामंडळामध्ये झाला? भ्रष्टाचार काय वेगळ्या विभागात झाला नाही काय? हे कारण योग्य नाही आहे. मांग समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल अण्णाभाऊ साठे महामंडळाला करोडो रुपयाची निधी देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अजूनही अनुशेष भरला नाही, 50,000च्या नोकऱ्या बाकी आहे, त्या भरा. प्राधान्य द्या त्याला. तुम्हाला वाटते एखादा जर समाज मागे राहिला असेल तर. उपवर्गीकरणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आणि गवई कुटुंबाचा विरोध आहे एवढं मी इथे स्पष्ट सांगतो.